नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्टोरेज कंपनीकडून जो स्कॅम झाला त्यामध्ये दादर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या ठिकाणी झाला होता आणि गुंतवणूकदारांचे करोडो रुपये याच्यामध्ये फसलेले आहेत। मीरा भाईंदर पोलिसांकडून आतापर्यंत 9 करोड रुपये बँकेमधून गोठवण्यात आले आहेत। तसेच ठेवीदार आतापर्यंत जेवढे समोर आले त्यांच्याकडून 1 करोड रुपये त्यांचे 1 करोड रुपयाच्या वर त्यांचे पैसे या सर्वमध्ये अडकले आहेत। आज या ठिकाणी मी जिथे उभा आहे ते पाठीमागे टोरस कार्यालय आहे आणि या टोरस कार्यालयामध्ये आज नवघर पोलिसांनी या कार्यालयाची झडती घेतली। स्वतः मीरा भाईंदर वसई पोलीसचे झोन 1चे उपायुक्त प्रकाश गायकवाड स्वतः या ठिकाणी दाखल आहेत। ते सुद्धा या सर्व प्रकरणाची चौकशी करतायत आणि डीसीपी गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केलंय की ज्या ज्या गुंतवणूकदारांचे पैसे आहेत त्यांनी कृपया करून समोर यावं, त्यामुळे पोलिसांना या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यात मदत होईल। या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया। या कंपनीवर नवघर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। यामध्ये आजपर्यंत 76 लोकांचे 1.7 करोड रुपये फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि यामध्ये आपण तात्काळ ॲक्शन घेऊन 2 अकाउंट कंपनीचे आपण फ्रीज केलेले आहे। एका अकाउंटमध्ये 1.77 कोटी आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये जवळपास 7.74 कोटी असे जवळपास 9 करोड आपण फ्रीज केलेले आहेत। जसं जसं लोकांना माहिती होत आहे त्याप्रमाणे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला येत आहे, तर याच्यामध्ये अजून आकडा जो आहे तो वाढू शकतो। माझं लोकांना आव्हान आहे की याबाबत आपण अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नसेल तर आपण तात्काळ नवघर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यावी। याबाबत आपल्या सविस्तर जबाब नोंदवले जाईल आणि त्यामुळे तपासाला आम्हाला त्याबाबत सहकार्य होईल। यापूर्वी अनेक पॉन्जी स्कीम येऊन गेल्या ज्यामध्ये लोकांना कमी कालावधीमध्ये जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं। तर माझं लोकांना आव्हान आहे की अशी कुठलीही स्कीम नसते की ज्याच्यामध्ये अगदी बँकेच्या सेविंग किंवा याच्यापेक्षा जास्त रेट मिळू शकतो। त्यामुळे अशी कुठलीही स्कीम म्हणजे शुद्ध फसवणुकीसाठी असते।